शिंदेच्या शिवसेना 16 जागा, त्यांची शिवसेना नाही आहे, त्यांचा गद्दार गट आहे. आणि त्यांना किती जागा मिळत आहेत, भाजप किती त्यांना लढू देईल, अर्धे उमेदवार तर त्यांना बदलायला लागतात. मुख्यमंत्री शिंदे यांनी एक घटना मुलाखत दिली, त्याच्यामध्ये असं म्हटलंय की उद्धव ठाकरे यांनी स्वतःला मुख्यमंत्री व्हायचं, तुम्ही शरद पवार यांच्याकडे मला वाटतं त्यांच्यासारखं निर्लज्ज आणि नीच व्यक्ती मी अजून पाहिली नाही आहे. ज्यांनी त्यांना घडवलं, त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून महाराष्ट्राशी धोका करून सगळे उद्योग तर गुजरातला पळवले, शेतकरी आत्महत्या वाढत चालल्यात. आणि ज्या माणसाने, ज्या व्यक्तीने तुम्हाला सगळं काही दिलं, तुमची राजकीय ओळख असेल, तिकीट असेल, मंत्रीपद असेल, त्यांच्या सगळ्यात कठीण काळात पाठीत खंजीर खुपसणं आणि जाऊन मग अशी वक्तव्य करणं, ह्याच्यासारखं नीच आणि निर्लज्ज व्यक्ती मी पाहिली नाही. प्रचार गीतातून हिंदू आणि आम्ही बिलकुल काढणार नाही. पहिलं इलेक्शन कमिशननी भाजपवर कारवाई करावी. इलेक्शन कमिशनमध्ये हिंमत असेल तर. आपण पाहतो EC हे एंटायरली कॉम्प्रोमाइज आहे, पुन्हा एकदा दिसायला लागलेलं आहे. आणि जय भवानी जय शिवाजी हे काढणं हे म्हणजे महाराष्ट्र द्वेष त्यांच्या मनात आहे, भाजपच्या इलेक्शन कमिशनच्या मनात. बावनकुळे म्हणतायत की आदित्य ठाकरे मुख्यमंत्री पदाच्या लायकीचे आहेत का? मला वाटतं त्यांनी ते मकावचे मुख्यमंत्री बनू शकतात का, हा प्रश्न त्यांनी विचारावा. म्हणजे आजच्या मिरवणुकीत प्रचार गीत वाजवणार तुम्ही? आजच्या मिरवणुकीत नक्की वाजवणार, अभिमानाने वाजवणार. जय भवानी जय शिवाजी आमचं ब्रीदवाक्य आहे. देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार यांना अटक करण्याचा प्लॅन होता. बघा, मी एकच सांगितलंय की जे घाबरून जेलमध्ये टाकतील म्हणून घाबरून गुजरातला पळून गेले, अशा व्यक्तीकडून किती ऐकायचं आपण, हे महाराष्ट्राने ठरवलेलं आहे. बिलकुल ऐकणार नाही महाराष्ट्रांचा, गद्दारांना भाव मिळणार नाही.